नमस्कार, मी शनाया. भाजपने राहुल गांधींचा धसका घेतलाय का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये अचानक सुरू झालेली समन्वयाची लगबग. एकीकडे भाजपकडे विधानसभेत सर्वाधिक 132 आमदारांचं संख्याबळ आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे आणि महायुतीत सरकार स्थिर असल्याचं देखील चित्र आहे. पण दुसरीकडे शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मित्र पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर नाराजी असल्याच्या चर्चा या सातत्याने समोर येत आहेत. आणि अशाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ही बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा पुण्यात राहुल गांधींच्या छात्रो की गुंज कार्यक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एक वेगळाच प्रश्न विचारला जातोय की तो म्हणजे राहुल गांधींची तरुणांमध्ये वाढती लोकप्रियता पाहून भाजपला महायुती आणखी मजबूत करण्याची गरज जाणवली आहे का? कारण राजकारणात एखादी बैठक अचानक अजिबात होत नाही. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने मित्र पक्षांबरोबर समन्वय वाढवण्याचा निर्णय घेतलाय. प्रशासकीय निर्णयांमध्ये मित्र पक्षांची सल्लामसलत करण्याचं आश्वासन दिलंय. प्रलंबित राजकीय नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याची भूमिका घेतली तर त्यामागे व्यापक राजकीय गणित असण्याची देखील शक्यता असते. महायुतीच्या या बैठकीत नेमकं हेच दिसून आलंय. समन्वय समितीच्या बैठका आता नियमित होतील. सरकारी आणि प्रशासकीय कामकाजात मित्रपक्षांशी सल्लामसलत केली जाईल आणि घटक पक्षांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा संदेश यावेळी देण्यात आलाय. म्हणजेच महायुतीतील तीनही पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा भाजपचा प्रयत्न अधिक स्पष्ट होताना पाहायला मिळतोय. आता इथे राहुल गांधींचा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतोय. कारण गेल्या काही काळात राहुल गांधींच्या राजकीय प्रतिमेत बदल झाल्याचं त्यांच्या समर्थकांकडनं सातत्याने सांगितलं जात आहे. किंबहुना हा बदल झालेला आहे. विशेषतः तरुणांमध्ये राहुल गांधींबद्दल उत्सुकता आणि प्रतिसाद वाढतोय असा दावा सध्या केला जातोय. पुण्यासारख्या मोठ्या शैक्षणिक आणि तरुणांच्या शहरात त्यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद त्यामुळे राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरलाय. अर्थात एका कार्यक्रमाच्या गर्दीवरून संपूर्ण राज्यातील जनमत बदललं आहे असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पण राजकारणात अशा घटनांकडे दुर्लक्ष करता देखील येत नाही. कारण आजचा तरुण मतदार हा सोशल मीडिया, रोजगार, शिक्षण, महागाई, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील संधी या मुद्द्यांवर अधिक सक्रियपणे प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतोय. त्यामुळे तरुण मतदारांमध्ये कोणत्या नेत्याची प्रतिमा मजबूत होते हा प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाचा प्रश्न असतो. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपने मित्र पक्षांबरोबरची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. भाजपकडे 132 आमदार, शिंदे सेनेकडे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 आमदार आहेत. म्हणजे संख्याबळाच्या बाबतीत भाजप निश्चितपणे महायुतीचा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे 2029 मध्ये भाजपने अधिक जागा स्वतःच्या ताकदीवर लढण्याची रणनीती आखावी अशा चर्चा राजकीय वर्तुळात होणं स्वाभाविक होतं. पण निवडणूक राजकारण केवळ विधानसभेतील आमदारांच्या संख्येवर अजिबात चालत नाही. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक समीकरणं हे वेगवेगळी असतात. कुठे शिंदे सेनेचा प्रभाव असतो तर कुठे राष्ट्रवादीचा तर कुठे भाजपची संघटनात्मक ताकद निर्णायक ठरते. त्यामुळे मित्र पक्षांना पूर्णपणे बाजूला करून पुढे जाणं हे सोपं नाहीये अजिबात आणि ती रणनीती देखील नसते. त्यामुळे याच कारणामुळे महामंडळावरील नियुक्त्यांचा मुद्दा देखील महत्वाचा आहे. राज्यातील 171 शासकीय महामंडळावरील नियुक्त्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या नियुक्त्यांमुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सरकार सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांना पदं मिळतील, नेत्यांना राजकीय संधी मिळेल अशी अपेक्षा असते. पण नियुक्त्या रखडल्या की त्यातून नाराजी निर्माण होते आणि ही नाराजी निवडणुकीच्या काळात पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे येत्या एका महिन्यात या नियुक्त्या पूर्ण करण्याची घोषणा ही केवळ प्रशासकीय बाब नसून महायुतीतील अंतर्गत नाराजी कमी करण्याचा राजकीय प्रयत्न म्हणून देखील पाहिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे या नियुक्त्यांचं वाटप पक्षांच्या ताकदीनुसार होण्याची शक्यता आहे. 50-30-20 अशा संभाव्य सूत्रांची देखील सध्या चर्चा आहे. अर्थात अंतिम वाटप कसं होईल हे पुढे स्पष्ट होईलच. पण जर भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना त्यांच्या राजकीय ताकदीनुसार प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचा थेट फायदा पक्षाच्या संघटनांना होऊ शकतो आणि याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो.
कारण महायुतीने ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुका या एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे. हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, कारण स्थानिक निवडणुका या महाराष्ट्राच्या राजकारणाची तळागाळातील ही परीक्षा असते. इथे मोठ्या नेत्यांच्या सभांपेक्षा स्थानिक कार्यकर्ता, गावातील समीकरणं, मतदारसंघातील संबंध आणि पक्षाची संघटनात्मक ताकद अतिशय महत्वाची असते. त्यामुळे तिन्ही पक्षांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न हा फक्त आजच्या सरकारसाठी नाही, तर पुढील निवडणुकांसाठी देखील महत्वाचा ठरू शकतो. यासोबतच विकास निधीच्या वाटपावरनं होणारी नाराजी कमी करण्यासाठी देखील हे ठरवल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 70% निधी थेट स्थानिक आमदारांना दिला जाईल, तर उर्वरित 30% निधी पालकमंत्री महायुतीतील मित्र पक्षांमध्ये वाटतील, अशी माहिती सध्या मिळालेली आहे. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामं हवी असतात. त्यामुळे निधीचा मुद्दा हा फक्त विकासाचा नसतो, तर तो राजकीय अस्तित्वाचा देखील मुद्दा असतो. आपल्या मतदारसंघात काम झालं तरी आमदाराला त्याचा राजकीय फायदा होतो. काम झालं नाही तर कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये देखील नाराजी वाढते. त्यामुळे निधी वाटपावर समन्वय साधणं महायुतीसाठी गरजेचं आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा अर्थ खातं आपल्या पक्षाकडे देण्याची मागणी असल्याची सध्या चर्चा आहे. जर हे खरं असेल तर हा विषय महायुतीतील सत्ता वाटपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. कारण अर्थ खातं म्हणजे राज्याच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत मोठी भूमिका. त्यामुळे राष्ट्रवादीला निर्णय प्रक्रियेत अधिक वाटा हवा असणं स्वाभाविक आहे. पण भाजपसाठी अर्थ खातं सोडणं हा देखील साधा निर्णय नाही. त्यामुळे या मुद्द्यांवर पुढे काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचंच ठरणार आहे. याचबरोबर शिंदे सेनेसोबतचे मतभेद देखील पूर्णपणे संपले आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. मंत्र्यांनी आणि नेत्यांनी एकमेकांवर सार्वजनिक टीका करू नये असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. हा निर्णय वरकरणी साधा वाटत असला तरी देखील त्यामागे मोठं राजकीय गणित आहे. कारण महायुतीतील एक नेता दुसऱ्या पक्षावर टीका करतो, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. विरोधकांना सरकारवर हल्ला करण्यासाठी मुद्दा देखील ऐकता मिळतो. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक पातळीवर संयम ठेवणं ही महायुतीच्या एकजुटीसाठी महत्वाची बाब ठरणार आहे. आणि आता पुन्हा राहुल गांधींकडे आपण येऊयात. राहुल गांधींची लोकप्रियता खरंच वाढतीये का? तरुण मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतोय का? कारण पुण्यासारख्या शहरात त्यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा एखाद्या मोठ्या राजकीय बदलाचा संकेत आहे असं देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळात मिळतीलच, पण भाजप आणि महायुतीला हा मुद्दा गांभीर्याने सुद्धा घ्यावा लागतोय. कारण विरोधक मजबूत असतील तर सत्ताधारी पक्षाला आपल्या मित्र पक्षांची ताकद अधिक महत्वाची वाटते. आणि जर तरुण मतदारांमध्ये विरोधकांची स्वीकारार्हता वाढत असेल तर त्याचा राजकीय परिणाम भविष्यात देखील होऊ शकतो. याशिवाय महायुतीसमोर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं आव्हान देखील आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप देखील संवेदनशील आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. हा मुद्दा केवळ एका पक्षाचा नाही, महायुतीतील तिन्ही पक्षांना त्यांचा राजकीय परिणाम देखील भोगावा लागू शकतो. त्यामुळे सरकारला या प्रश्नावर एकत्रित भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणजेच एकीकडे राहुल गांधींची वाढती लोकप्रियता, वाढता राजकीय प्रभाव, तर दुसरीकडे मराठी आरक्षणाचा प्रश्न, तिसरीकडे मित्र पक्षांमधील नाराजी आणि चौथ्या बाजूला स्थानिक निवडणुकांचं आव्हान. या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपला महायुतीची एकजूट मजबूत ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतंय. म्हणूनच भाजपने राहुल गांधींचा धसका घेतलाय का हा प्रश्न पूर्णपणे फेटाळून लावता येणार नाही आणि तो निश्चित सत्य म्हणून देखील स्वीकारायला भाजपची लोक तयार नाहीत. पण राजकारणातील घटनांची मालिका पाहिली तर भाजपने आपल्या रणनीतीत काही प्रमाणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. मित्र पक्षांशी अधिक संवाद, प्रलंबित नियुक्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, निधी वाटपाचं सूत्र, स्थानिक निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय आणि सार्वजनिक टीका टाळण्याचा निर्णय, या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने जाताना दिसतात की महायुतीतील एकजूट मजबूत करा. आणि याच वेळी राहुल गांधी महाराष्ट्रात तरुणांमध्ये आपली पकड मजबूत करू शकतात, तर पुढच्या राजकारणात त्याचा परिणाम नक्कीच दिसू शकतो. कारण आज भाजपकडे सत्ता आहे, मोठं संख्याबळ देखील आहे आणि मजबूत संघटना आहे. पण निवडणुकीत मतदारांचा मूड बदलला तर मोठ्या संख्याबळाला देखील आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळे
आगामी काळात खरी लढाई केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी राहणार नाही, ती असेल तरुण मतदारांच्या मनावर कोणाची पकड मजबूत होते, कोणता आघाडीचा पक्ष आपल्या मित्र पक्षांना किती सोबत घेऊन चालतो आणि सरकार आपल्या आश्वासनांची पूर्तता किती प्रभावीपणे करते. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की राहुल गांधींची लोकप्रियता खरंच वाढतीये का? आणि जर ती वाढत असेल तर ती भाजपने त्याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे का? महायुतीतील अचानक वाढलेला समन्वय, मित्रपक्षांना दिली जाणारी आश्वासनं आणि तळागाळातील निवडणुका एकत्र लढण्याची तयारी पाहता भाजपने राहुल गांधींचा धसका घेतलाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.